आपण जर बघितलं तर। आणि इथं आता पेंटिंगवाले आहेत। आता मागच्या वेळी आपण हशिरूच्या बाजारामध्ये यांची प्राइस काढली, बाजारात जेवढं फिरणार ते तुम्हाला परिचयासाठी दिली होती। ही कशी जुडी आहे? हा कांदा आपला, बटाटे आहेत इथं बघू शकतो आपण, आणि हा आहे 100 रुपये किलो। आणि चिकनची स्टार्टिंग रेंज कशी आहे, कितीला आहे? 50 रुपये असं आहे का? बघा काकांनी डायरेक्ट रेंज सांगितलं आहे। जिरा वगैरे 10 रुपये, बघ 500 रुपये किलो आहेत ना। बघितलं तर मगाशी ते म्हणजे पांढऱ्या वाकट्या होत्या आणि इथे जरा थोड्या म्हणजे चांदीच्या कलरच्या वाकट्या आहेत, सिल्वर कलरच्या। ग्रामपंचायत आंबेपूर यांचा म्हणजे बाजार आहे। कुठल्या तरी एखाद्या म्हणजे निमशहरी या बाजारामध्ये आल्याचा तुम्हाला म्हणजे एक फेरो पाहिला असेल तर तुम्हाला असे म्हणजे जरा वाटलं असेल, म्हणजे फील झालं असेल जरा, मला देखील वाटलं। आणि खूप छान असा म्हणजे काय की बाजार फिरलो तर एक छान मोठा असा आनंद निर्माण झाला। निमशहरी भागामध्ये असणारा हा बाजार म्हणजे कसं आहे की आपली जी गावं असतात तर त्या गावाच्या मध्यावर एक मोठं असं गाव असतं आणि त्याच्यामध्ये हा आठवडे बाजार लागतो आणि त्या आठवडे बाजारला आपले सर्व पंचक्रोशीतील माणसं तसेच तालुक्यातील किंवा इतर तालुक्यातील देखील माणसं इथं येत असतात। तर तसाच हा बाजार, तो बाजार म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्यातील पोयनाडचा बाजार। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील, सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे। मित्र, आज आपण पोयनाडच्या बाजारात आलेलो आहोत। तेव्हा पोयनाडच्या बाजारामध्ये म्हणजे मी अगदी लहानपणापासून बघायचो म्हणजे बाजार असा आहे, बाजार फार मोठा आहे। तर खरोखर बाजार फार मोठा आहे। अगदी आपण तुम्ही ज्यावेळी म्हणजे एस स्टँड उतरताय तर तिथून सरळ यायचं, जैन मंदिर दिसतं, त्या जैन मंदिराच्या समोरला ठेवलं की उजव्या हाताला एक रस्ता लागतो, तो सरळ या बाजार घेऊन येतो। तिथून येताना म्हणजे एस स्टँडपासून मोठा बाजार होता, परंतु आपला डेली बाजार होता तो। तर आता आपल्याला कुठं जायचं आहे तर त्या मूळ ठिकाणी जायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गावच्या बाजाराची फील येईल। तेव्हा सुरू करूया आपण आपल्या या ब्लॉगला। आणि हा आपला अलिबागमधील जवळजवळ 4था ब्लॉग असेल। अगोदर आपण हशिरूचा बाजार केला होता, तर तो बाजार आहे, तर आपल्याला तिथं जायचं आहे। जाऊया आपण, गणपती बाप्पा मोरया। तर आता आपण बाजारात प्रवेशच करतो आणि आपण जर बघितलं थोडा अल्ट्रावाईड लावतो जेणेकरून छान वाटेल। गावचा रस्ता आणि त्याच्यासाठी लागणारा बाजार। आणि बाजारामध्ये सर्वप्रथम ओळख म्हणजे कशी आपली फळांची असते। आपण आठवडे बाजार येतो आणि फळ वगैरे कसं येतं बघा, विविध प्रकारची अशी फळं आहेत। नेहमी लक्ष वेधून घेतो तो आपला म्हणजे कसं आहे की आता बाजाराचा टाईम आहे, म्हणजे आता कसं ऑक्टोबर इट आहे ना, त्यामुळे जरा कुठे थंडगार होण्यासाठी आपल्याला सरबताची गरज असते। म्हणजे आपण आता एंट्री म्हणजे कसं आपण तिकडे एंट्री नाही केली तर आपण शेवटला आलो, तर शेवटून आपण स्टार्ट केलेलं आहे। कारण आठवडे बाजारात असणारं असं हे सरबताचं दुकान आणि त्याच्यामध्ये असणारी म्हणजे आपल्या ग्राहकांची गर्दी एक विशेष असं आकर्षण असते। बाजारात आपण म्हणजे आता थंडगारचं झालेलं आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे, कारण कसा हा फार जुना आणि पारंपरिक असा बाजार आहे। कसं सध्या मी कसं दिवाळीच्या टायमाला आलो, त्याच्यामुळं इथे कलर वगैरे विकायला आहेत। आणि पुढे जर आलं तर आपणास आपल्या शेतातली म्हणजे आपली झेंडूची फुलं, मेथी वगैरे आणि विविध प्रकारची स्थानिक भाजी असते। आता आपण सारखं पुढे जाऊया। आजच्या या बाजारामध्ये म्हणजे येण्याचा मुख्य उद्दिष्ट असं आहे की स्थानिक व्यापारी म्हणजे स्थानिक कष्टकरी आणि त्यांचा असणारा म्हणजे स्थानिक शेतीतला माल तो अगदी छान अशा रीतीने म्हणजे तुम्हाला फार असं आवडेल, मस्त आवडेल, म्हणजे मस्त वाटेल तुम्हाला। या बाजारात आपण जर आलो ना तर म्हटलं ना की स्थानिक शेतीतला माल आपण दिसतो। या बघा गवार आहे, ते आपल्या गावठी गवार आहेत। हा कसा वाटा आहे? 20 रुपये ना। बघा किती स्वस्त आहे वाटा, 20 रुपये। अगदी म्हणजे छान असा पळसाच्या पानामध्ये त्याचं वाटे केले आहेत। आणि बघा गावठी भेंडी आहेत आणि इथे आपणास बिलतो तो भोपळा। आणि जर आपण इकडे आलो तर इथे काहीतरी वेगळं दिसतं। ही फुलं कुठली आहेत? झाड फुलं का? बघा आपलं काहीतरी वेगळं दिसतं इथे बाजारात, ही झाड फुलं वगैरे आहेत। आणि त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो तर इथे आपणास आपली गावठी कारली वगैरे। आता नीट निरीक्षण करा, म्हणजे अल्ट्रावाईड लावलेलं आहे की रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा बाजार भरलेला आहे। बाजाराची आज फिलिंग आपल्याला येत येईल। आणि बघा आता व्यापारी पण येत आहेत, मिठाईवाले वगैरे बघू शकतो आपण बाजारामध्ये। आपणास बघा मागं आपण खरोशीच्या जत्रेला गेलो होतो तेव्हा कंदमुलांची आपल्याला ओळख झाली होती, खास कंदमुलांची जत्रा होती। आता इथे कंदमुले आपल्या बाजारात देखील मिळत आहेत, बघू शकतो आपण। हा बघा आपला म्हणजे आपण कसं नेहमी कांदा वगैरे खातो त्याच्याप्रमाणेच हा वेगळा कांदा आहे, म्हणजे हा आलूचा कांदा आहे, जे आपण आलू वडी वगैरे बनवतो तर त्याचा हा कांदा आहे। आणि विशेष म्हणजे आपली सुकी मासली असते तर त्याच्यामध्ये याचं स्था म्हणजे छान आहे। हे कसे आहेत? 100 रुपये किलो। बघू शकतो आपण इथं काकू बसले आहेत आणि 100 रुपये किलो हे आलूचे कांदे आहेत। आता बाकीचे कंदमुळे ते आपण दुसऱ्या व्यापाऱ्यांना म्हणजे विचारून त्यांचा भाव काढूया।
आपण आता या साईडला वळलोय कारण इकडे पण आता भाजी वगैरे विकायला आहे. आपण बघू शकतो की मागं आपल्या या मेथीची ओळख जी होती ती एक समुद्री मेथी म्हणून ओळख झाली होती. आता बघा ही आपली छोटी मेथी असते, म्हणजे आपल्या याची कस्तुरी मेथी वगैरे आपण बनवतो वगैरे. आणि आपले स्थानिक मधला भाजीपाला हा कसा आहे? 20ला 8 ना. बघा 20ला 8. सामान्यतः आपण आता बाजारात जर गेलो तर आपल्याला जर आपली गोंड्याची फुलं घ्यायची असेल, झेंडूची फुलं घ्यायची असतील तर कसं मिळतं की किलोवर वगैरे मिळतं. म्हणजे आताच्या नवीन व्यापाऱ्यांनी काय केलं तर तीच टेक्निक वापरली, म्हणजे किलोवर विकायचं आणि त्यांचं म्हणजे काय त्यांच्या अर्थव्यवस्था ते साधलेली आहे. परंतु आजच्या या बाजारामध्ये आपणास काय मध्ये काहीतरी वेगळं मिळतं, ते म्हणजे जुडीची फुलं मिळतात. आणि स्टीम आहे जुडी सिस्टीम. तुम्हाला परिचयासाठी दिली होती. ही कशी जुडी? 20ला 3 देतो. 20ला 3 का? बघा 20ला 3 त्या जुड्या आहेत. बघू शकतो आपण. हे बघा या अशा 20ला 3 जुड्या आहेत. आपण मी तुम्हाला पहिला इंट्रोमध्ये दाखवली. आपण आता जाऊया. स्थानिक व्यापारी आपणास जास्त दिसतो आपल्या बाजाराला. बरं वाटलं एक आपल्या मातीतला माणूस एक व्यापार करतो, त्याचं अर्थकारण साधतो. हे पाहून फार अशी मजा वाटलेली आहे. विविध प्रकारच्या भाज्यांसहित असणारे हा आपला म्हणजे आपल्या स्थानिक शेतामध्ये पिकलेला हा माल आहे आणि मजा वाटते जरा. बघू शकतो स्थानिकामध्ये आपणास बघा भोपळा बघा काहीतरी डिफरंट वाटतो आपल्यामध्ये, काहीतरी वेगळा वाटतो. हां बघू शकतो आपण. हां हा जिबूड ना. जिबूड. आता या भोपळा म्हणजे कसं तुम्ही या म्हणजे याच्या खापी विकता का? हा ही खाप कशी आहे? 20 रुपये. बघा 20 रुपयाला एवढी मोठी खाप आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 फुटाची आहे. आणि आपण जर बघितलं तर आपली स्थानिक भाजी असते, म्हणजे आपल्या स्थानिक मल्यामध्ये पिकवलेली. हे बघा आपली शिराली आहेत, ही घोसाली आहेत आणि ते कारला आहेत. भाज्यांचा परिचय नीट तुम्ही करून घ्या. आणि हा आपला पडवल ना. हा बघा हा पडवल हा लांब असतो ना एकदम असा. हा म्हणजे जाते तशा त्या. हा बघा हा जरा बारीक पडवल आहे. आणि इथे आहे ती आपली दुधी. बाजार स्थानिक म्हटला की तिथे स्थानिक व्यापारी आहेत आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या शेतातला माल आपणास या आजच्या बाजारात दिसतो. बघू शकतो आपण. बघा मिरच्यांकडे नीट बघा. मिरच्या जरा वेगवेगळ्या वाटतात ना. हे कुठल्या प्रकारच्या मिरच्या त्या? या गावठी ना. ते पायनू बोलतात त्या काय? पायनू हा आमच्याकडे मध्ये एक शब्द आहे. तर मिरच्यांच्या रंगावरून तुम्ही ओळखायचं की मिरच्या कशा आहेत त्या. आणि इकडे आपण आलो तर इकडे बघा इकडे वाटे आहेत. मग ते वाटे 1 किलो आहेत का? हां हां 30 पाव. आणि हा वाटा कसा आहे? 20 रुपये. बघू शकतो आपण. गवार देखील इथं आहे 20 रुपये ना. ओके ना. अजून तुझ्या पाठीमागे काय विकायला येते? रोप वांग्याची झाडं म्हणजे रोप. तर या बाजारात वेगळं काहीतरी दिसलंच पाहिजे. आणि वेगळं म्हणजे काय आहे या बाजारामध्ये बघा चणे फुटाने विकायला आहेत. बाजारात येणारी रहदारी छान वाटते. जाऊया आपण बघूया. काय दुकान कुठे आहे तुमचं? हा आहे का? ओके ओके. काय विकायला आपल्या दुकानात? भाजी वगैरे आहे का? हा बघू शकतो आपण. आता त्या काकांनी दुकान दाखवलं त्यांचं. बघा आपल्या दुधीच्या कलरसारखी वांगी आहेत. आणि हे काय आहे? जिबरा आहेत काय? बघा जिबूर वगैरे आहे. ही तवशिनी आपली आहे. आणि बघा लांब लांब आपल्या चवलीच्या शेंगा आहेत. आणि हा जिबरू कसा आहे? 20 रुपये का? हा हा हे 20 रुपये. आणि वांगे आहेत. आणि बघा दुधीच्या कलर सारखी. आता इथं बघा तुम्हाला डायरेक्ट मी दुधी दाखवतो आणि दुधीला मॅच आहे. तुम्हाला कोणाला वाटेल ही छोटी दुधी आहे की काय, पण ही वांगी आहेत. पुढे जाऊया. आजच्या बाजारात स्थानिक माल जास्त दिसतो. बघा मगाशी जिबूर भेटला, आता इथं पण जिबूर आहे. साईजनुसार त्याची किंमत आहे. कशी स्टार्टिंग कशी आहे? सुरुवात कशी आहे जिबरांची? 30 रुपये पण चालू आहे साईजनुसार. बघा 30 रुपयापासून सुरुवात आहे आणि साईजनुसार त्याचा भाव आहे. आपला सेक्शन आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर आता म्हणजे आता कसं बाहेर आहोत ना जास्त भाजीचं आहे आणि स्थानिक भाजी जास्त आहे. आपली जी आपली रेग्युलर आपल्या म्हणजे स्थानिक मातीमध्ये पिकलेली ती भाजी जास्त आहे. आपण आलो तर हे काय लिंबू आहेत का? म्हणजे हा कोणत्या प्रकारचा लिंबू आहे? म्हणजे हा लिंबूचा कलर वेगळा आहे ना असा? सेंद्रिय कलर आहे ना. बघा आपला गावठी लिंबू आहे आपला. म्हणजे कसं आहे लिंबू जसं पिकतो तसं तसं त्याच्याप्रमाणे त्याच्या मातीप्रमाणे त्याचा रंग बदलत असतो. तसा आहे. आपल्या आता सोबत जायचं आहे आणि सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत. छान वाटतं. आता फळं वगैरे देखील विकायला तिथे. आता बाजार भरपूर भरलेला आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता डबल वस्तू आहे त्याच्यामुळं आपणास भाव काय काढता येत नाही. आता जे आम्हाला या मार्केटबद्दल ज्यांनी माहिती दिली ते आमचे आप्पा इथे आहेत समोर. त्यांनी मला या मार्केटबद्दल माहिती दिली. त्यांचा खूप खूप त्यांचे धन्यवाद. बाजारात जेवढं फिरणार
तेवढं कमीच. आता या बाजारामध्ये तुम्हाला एक असं दिसेल की हेच दुकान आपणास हाशिवरेच्या बाजारामध्ये दिसलं होतं. बरोबर काय होतं की मी अलिबागच्या बाजारात ज्या वेळी म्हणजे यायला लागलो ना, तर काही ना काही वेगवेगळं दिसतं असतं. आता आपण बघितलं की स्थानिक व्यापारी आणि स्थानिक शेतीमाल, त्याचप्रमाणे तुम्हाला कुतूहल वाटेल अशी काही गोष्ट आहेत तर या बाजारात मिळेल. ती म्हणजे मातीची भांडी. मातीची भांडी म्हणजे आजकाल त्याचं फार मोठं असतं. म्हणजे कसं आपण स्टील आणि ॲल्युमिनियमकडे वळलो, परंतु या खरोखरच्या सोन्याला आपण घालवलं. म्हणजे जो आपला सोनं होतं ते खाल्याने आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा नाही किंवा काही नाही, त्याचं पाणी पिलं तरी काही टेन्शन नव्हतं. परंतु या पोयनाडच्या बाजारामध्ये नक्कीच मिळेल. तर इथं आपण जर बघितलं तर इथे बघा विविध प्रकारचे असं आपल्या म्हणजे गाई वगैरे किंवा बैल वगैरे आहेत, हत्ती वगैरे आहेत, या शोभेच्या वस्तू आहेत. आणि आपणास बचतीची सवय लागावी म्हणून काय असतो तर हा आपला फंड असतो, म्हणजे आपला डब्बा असतो आपण बचतीचा, पिगी बँक. आपण सगळीकडे जर फिरलो तर विविध प्रकारचे बघा माठ दिसतात आणि छोटे माठ दिसतात. बरेचसे असं काही आहे, दिवे वगैरे आहेत. आता दिवाळी आहेत आणि विविध प्रकारचे म्हणजे असं डिझाईनमध्ये देखील दिवे दिसतात. इथं फार मोठंचे मोठं असं दुकान आहे आपण जर बघितलं तर. आणि इथं आता पेंटिंगवाले आहेत. आता मागच्या वेळी आपण हाशिवरेच्या बाजारामध्ये यांची प्राईस काढली होती. आता इथं काहीतरी नवीन आहे ना, तर त्यांच्या पण एकदा म्हणजे रेंज बघूया. प्रत्येकाची आपण प्राईस नको विचारायला. नमस्कार काकू. काय आपल्या आता इथं नवीन काय आहे सध्या? नवीन सध्या काय आहे? नवीन म्हणजे असं आता पंत्या सीझन म्हणून, आणि हे सर्व म्हणजे नेहमीच लावते मी हे. बरोबर. आणि हे लग्नाच्या आयऱ्या, हे धुपांगण, आणि हे लग्नाच्या हंड्या ना, या लग्नाच्या आयऱ्या म्हणतो क्या ना. ओके. आणि हे धुपांगण वगैरे. हा हे अगरबत्ती स्टँड आहे. आणि हे बघा, हे धुपांगण आहे ना. धुपांगण, दहीचा भांडा. हा दहीचा भांडा ना. ओके ओके. हे दहीचं भांडं कसं आहे? 70 आहे, 60 ला देते मी. बघा 70 रुपयाला हे दही आपण जे लावतो त्याचं भांडं आहे, बघू शकतो. आणि हे काय, हे पण दहीचं भांडं आहे का? दहीचं भांडा. याचं झाकण आहे ना. झाकण त्यातलं देते असते. आणि हे धुपांगण असतं. हा हे धुपांगण आहे ना. धुपांगण कसं आहे? हे 60 रुपये आहे, 50 ला देते. 60 रुपये. हा म्हणजे तुम्ही बार्गेन कमी करता. कमी करून द्यायला पाहिजे गिऱ्हाईक. हो हो हो. आणि या आयऱ्या कशा आहेत? आयऱ्या आता आगऱ्यांच्या मध्ये म्हणजे हे 2 असतात, हा. ते 2. बरोबर. 500 देते. ओके. आणि ते मटन मच्छी शिजवायचे ते. हा हे बघा इथं आपली मातीची भांडी आहेत, तई म्हणतात त्याला काही ठिकाणी. 300 रुपये. हे बघा ही 300 रुपयाला तवी आहे. आणि तिथे बघा पण याचा कलर काळा आहे, त्याचा लाल आहे ना. असं आहे की कोंडा टाकतो ना आपण, कोंडा. हा हा. तूस टाकला तो काळा होतो. काळा होतो. काळी माती नाही. हा म्हणजे भाजता वेळी ते प्रक्रिया असते. लाल करायच्या आधी. लाल करायच्या आणि त्याला काळा लागतो, तूस टाकलं की काळा होतो. तूच टाकले की काळा होतो. ओके ओके ठीक आहे. हे पोळे करायचे, डोसे करायचे. हा ओके ओके आहे ना. तुमच्याकडे अगोदर एक भाजली पण चूल होती ना तिकडं? होत्या. आता येतील, अजून माल आलाय नाही. हा हा. माल येईल आता. आपला भाजीचा सेक्शन जर आता संपला असेल तर आता पुढचा पण आपला सेक्शन आहे. पुढे बरंच काही आहे, आपण माहिती दिलेली आहे. आज आपले गाईड म्हणून आपणनी एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे इथं. आणि जर आपण इकडे आलो तर आपली म्हणजे 100 रुपयाची जी भांडी आहेत तर ती आहेत बघा. टोपल्या वगैरे आहेत आणि इथं घासणी वगैरे सर्व काही आहे. आठवडे बाजाराची तुम्हाला म्हणजे कमतरताच भासणार नाही आहे. कसं की आपण आठवडे बाजारात येतो आणि आपला सर्व सामान वगैरे इथून भरतो. सर्व स्वस्त भेटते ना. सर्व स्वस्त. आणि हा प्रत्येक सोमवारी असतो. प्रत्येक सोमवारी होलसेल मध्ये सर्व. ओके ओके. आपण जर आता बघितलं तर काकांनी माहिती दिली आपल्याला. असा कोणतरी माणूस भेटला की मला देखील मजा येते. कारण काय आहे की आपल्याला कोणतरी बाईट देतो तर त्याचा फार मोठासा आनंद आहे. सर्व प्रकारच्या 100 रुपये वस्तू आहेत. आणि आता तिकडे आपण बघितलं तिकडे प्लास्टिकची भांडी आणि इकडे जास्त आपली स्टीलची भांडी वगैरे आहे. बघा चाकू वगैरे, सुऱ्या वगैरे सर्व काही आहे. सुरत आहे, सर्व काही आहे. कशी स्टार्टिंग रेंज कशी आहे? 50 रुपयापासून 20 रुपयापासून चालू आहे. 20 रुपयापासून चालू आहे ना. हा हा. बघा वस्तू जी आहे ना, आता आपल्याला आता प्रत्येक वस्तू जर आपण भाव काढत बसलो ना तर काय होईल की आपला 8 तास याच्यावर जातील. पण तुम्हाला सांगतो की 20 रुपयापासून स्टार्ट ही अशी म्हणजे भांडी आहेत. प्लॅस्टिकची भांडी किंवा आपली स्टीलची भांडी सर्व काही येते विकायला. बाजारात बघा व्यापाराचा चेहरा लक्षात ठेवा आणि नंतरच या म्हणजे बाजाराला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. आता आपण बघितलं तर मगाशी मी सांगितलं की स्थानिक भाज्या ज्या आहेत ना, स्थानिक भाज्या इथे मिळतात. पण स्थानिक भाज्यांसाठी इथं मिळतात म्हणून इथं काय बाबू काय त्या वांग्यांची मारे. वांग्यांचं म्हणजे रोप ना. रोप. हा. खरं बाजारात आली नाही वांगे मारती. हा हा. रोपांची दाम मिळते. सध्या वांग्यांचेच चालू आहेत का? हा सध्या वांग्यांची फुल झाली. बघू शकतो आपण. मी मगाशी की स्थानिक भाजी आहे ना, आपण स्थानिक भाजीचा पुरावा देखील तुम्हाला देतो. इथे बघा रोपं देखील विकायला येतात. म्हणजे तुम्हाला जर
याच भाजी चव तुम्ही जर दूर राहत असाल, प्रत्येक मार्केटला यायला भेटत नाही आपल्याला, बरोबर आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बघा इथून रोपं नेऊ शकता, वांग्यांची रोपं. ही आता कशी घेतली? किती? 10 रुपयाला एक जुडी का? बघा 10 रुपयाला एक जुडी. एका जुडीमध्ये किती असतात त्या? 5-5 आहेत ना. एका जोडीमध्ये 5-5 असतात आणि तुम्ही घेऊ शकता. 10 रुपयाला एक जुडी. मस्त वाटलं. रोपं जे आहेत गुलाब वगैरे, जास्वंद, मोगरा वगैरे सर्व काही आहेत. आणि आपल्याला जर परसबाग करायची असेल किंवा हा काय बृहंता, आणि दादाने माहिती दिलं आहे बृहंत नावाचं एक झाड आहे, त्याला वर्षभर फुलं असतात. फक्त त्याला काही कटिंग करा म्हणजे तुम्हाला केअरिंग कशी करायची ते सांगतील तुम्हाला, बरोबर. आणि जर तुम्हाला परसबाग करायची असेल किंवा मोठा मला करायचं तर त्यासाठी देखील बघा वांग्याची झाडं आहेत, टोमॅटो झाडं आहेत. म्हणजे कसं आहे की माल पण मिळतो आणि त्याची रोपं पण मिळतात, म्हणजे टेन्शन नाही. 20ला 5, 20ला 5, 20ला 5, 20ला 5, 20ला 5, 20ला 5 अशी ती रोपं आहेत. हां बघू शकतो. आणि याची रेंज कशी आहे स्टार्टिंग? ताई घ्या 50 रुपयाला गुलाब आहे बघा. खूप स्वस्त असा हा बाजार आहे. म्हणजे 50 रुपयापासून स्टार्ट आहे त्यांची. तर त्याच्या म्हणजे झाडानुसार त्याची किंमत आहे ती वेगवेगळी आहे. बाजार आपण फिरतच आहोत आणि बाजारामध्ये आपणास भांड्यांबरोबर आपली रेग्युलर जे FMCG जे म्हटले जाते, म्हणजे कसं आपलं साबण, गोळ्या वगैरे किंवा ब्रश वगैरे हे FMCG आहे. तर FMCGचं एक उत्कृष्ट असं स्टॉल आहे. आता हे पद्धत तुम्हाला दाखवतो. आणि इथे बघितलं तर इथे कप आहेत. ह्या कसा आहे कपांचा? 100 रुपये ना. बघा 100 रुपयाला किती कप आहेत? 1 2 3 4 5 6 कप आहेत. आणि स्थानिक भाजी इथे मिळतेच, हे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं. तर त्याच्यापैकी आता आपल्याला आणखी एक भेटतो म्हणजे बघा आलूचा पान. आलूवडी सर्वांना आवडते. किती बघा आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत. हे कसे आहेत? 20 रुपयाला 6 आलूची पानं आहेत. म्हणजे आलूवडीची चव तुम्हाला चाखायची असेल आपल्या स्थानिक भाजीतून तर आपण आता बघू शकतो. आता आपला हा पवनारचा जो मार्केट आहे तर तो आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जर आतमध्ये जायला लागेल कारण इकडे जर आपण जरी गेलो तरी ती सर्व काही सेमच आहे विकायला तिकडं. पण जर डिफरंट काय दिसलं तर आपण नक्कीच तिथं जाऊया. आपणची मला फार अशी मोठी मदत झालेली आहे. बघू शकतो आपण. पेन हा मार्केट मोठा असतो. हां हां. आणि हा मार्केट कंटिन्यू असतो. रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा मार्केट. 1 नंबरचा मार्केट ना. 1 नंबर. दर सोमवारी भरतो ना. दर सोमवारी भरतो मार्केट. हां हां. याची वेळ किती आहे? वेळ सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत. रात्री 9. ओके ओके. हा मार्केट आहे ना, हा मार्केट म्हणून आम्ही पोट भरतो. बरोबर. आणि हा मार्केट आहे म्हणून आमचं जीवन आहे. बरोबर. आम्ही रोजीरोटी करतो आणि ह्या मार्केटमुळे आमची रोजीरोटी तयार होते, निर्माण होते. बरोबर. आणखीन काय बोलायचं आहे तुमच्या? आणखी आता विकायला माल काय तुमच्याकडं? आमच्याकडे विकायला माल असे विटॅमिन म्हणजे लिंबू. अरे वा, डायरेक्ट विटॅमिन सगळं नाव सांगितलं. आणि लेमन आहे, म्हणजे लेमन पण सी विटॅमिन्स आहे. हां हां. सीताफळ आहेत, केले आहेत, संत्री आहेत, मोसंबी आहेत. म्हणजे हा संपूर्ण स्टॉल तुमचाच आहे का? ओके ओके. अजून कुठला स्टॉल आहे? हां बघा काकांचा स्टॉल आपण बघितला. काकांनी सुंदर माहिती दिलेली आहे. मला देखील बरं वाटलं. त्यांचे फळांचा स्टॉल आहे इथे आणि त्यांनी विटॅमिन सगट नाव सांगितलेलं आहे. काय असा व्यापारी आपल्याला पहिल्यांदाच भेटतो की जो विटॅमिन सगट आपल्याला फळांचे गुणधर्म सांगतो. मस्त वाटलं. त्यांचा दुसरा स्टॉल जो आहे तर तिथे आता आपल्याला इथे म्हणजे त्यांचा फळांचा स्टॉल आहे. विविध प्रकारची फळं आहेत. म्हणजे त्यांच्या तिकडे जास्त फळं असल्यामुळं म्हणजे वेगवेगळ्या जातीची फळं असल्यामुळं त्यांनी 2 स्टॉल लावायला लागले. मस्त आहे. ग्रामपंचायत आंबेपूर यांचं म्हणजे बाजार आहे. आंबेपूर म्हणून इथं नाव आहे ग्रामपंचायतचं. म्हणजे त्यांचं ग्रुप ग्रामपंचायत आहे. आणि आता आपण प्रवेशाला गेलं तर आपल्याला बघा मोड आलेले कडधान्य भेटतात. कसं आहे की आजचा वार पण सोमवार आहे, त्यामुळे तुम्हाला जर भाजीसाठी जर उशीर झाला असेल तर इथून तुम्ही मोड आलेली कडधान्य नेऊ शकता. ही कशी आहेत? 30 पाव. बघा 30 रुपये पाव आहेत मोड आलेली कडधान्य. अगदी पौष्टिक अशी. प्रत्येक जणाचा भाव वेगळा असेल ना. हा 40 पाव, वाल 40 पाव आणि हरभरा 30 पाव. बाकी हे सर्व 30 पाव आहेत ना. ओके ओके. एक मोठी अशी नजर मारूया कारण आता मगाशी आपण एका छोट्या गलीमधून आलोत. आता मोठासा असा बाजार आहे. मोठासा असा बाजार बघा. आपण 4 बाजूने गेलो ना, आता 4 दिशांना आपला हा बाजार आहे. आता मगाशी आपण प्रवेशच तिथून केला. कडधान्य आपण पाहिली. आता इथे आपण जर बघितलं इथे आता पालेभाजी आहे. भाजी ही जास्तच आहे इथं कारण जास्त स्थानिक याच्यामधली भाजी आहे. ही कशा जुडे कसे आहेत मेथीच्या? या 20च्या 10 का? बघू शकतो आपण. बघा 20च्या 10 अशा या आपल्या जुड्या आहेत. आहे की कुठल्या गल्लीमध्ये घुसू तर आपण आता ह्या गलीमध्ये घुसू का? कारण इकडे पण भाजी आहे. आता आपण मागं भाजी तर पाहिलेली आहे. आता आपण इकडं कांदा बटाटा किंवा किराणा माल जो आहे ना तिकडे घुसूया.
म्हणजे जेणेकरून कसं होईल की बाजारात काय काय मिळतं आणि त्यांचे दर काय आहेत हे तुम्हाला नक्कीच समजेल. आता इथं आपण आलो तर बघा फुलांची रास दिसते, एकदम गोंड्याची फुलं आहेत. आता दिवाळीचा टाईम आहे, त्याच्यामुळे फुलं हे दिसले जातात. आणि इथे बघा इथं लसूण आहे विकायला. इथं आपण इथे लसूण आहे. लसूण कसं आहे? 120. बघा हा घेतात 120 आहे. म्हणजे आता कसं क्वालिटीनुसार त्याचा भाव असतो. आणि हा आहे 100 रुपये किलो. लसूण खूप दोन्ही पण लसूण आहेत ते छान आहेत. फक्त काय आहे की त्याच्या म्हणजे क्वालिटीनुसार त्याचा भाव आहे. ओके, आता आपण इकडे आलो तर इथे म्हणजे जास्त भाजी दिसते आपणास. टोमॅटो दिसतं तिथं. टोमॅटो कसं आहे का दादा? बघा 20 रुपये किलो टोमॅटो. अगदी लाल असे टोमॅटो आहेत. अगदी माणसाचं आकर्षण असं होईल. आणि आता इकडे कांदा लसूणचा मोठा असा मार्केट आहे. भरपूर असं कांदा लसूण आहेत. काय आहे की जास्त प्रमाणात आवक, म्हणजे हा पहिलाच असा आठवडे बाजार असेल की एखाद्या मालाची जास्त प्रमाणात अशी आवक होते. बघू शकतो आपण इथं बटाटे आहेत. इथं बघू शकतो आपण 100ला 4 किलो. काय बटाटे 100ला 4 किलो. कांदे 6 किलो. आणि कांदे कसे आहेत? 6 किलो आहे 100ला. 100ला 6 किलो. बघा कांद्याला 100ला 6 आहेत. मोठे कांदे कसे आहेत? मोठे कांदे 100ला 5 किलो. मोठे कांदे आपण जर घेतलं 100ला 5 किलो आहेत. बघू शकतो एकदम उत्कृष्ट अशी क्वालिटी आहे. आपण जर बघितलं दिसण्यावरनं आपण समजायचं की क्वालिटी काय आहे ती. हा बघा आधी एकदम सुकलेला कांदा म्हणजे असा 20 रुपये किलो. 20 रुपये किलो ना. ओके. हा मी म्हटलं ना की एखादा APMC मार्केट कसा असतो तसा हा मार्केट वाटतो. आणि आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या बाजारामध्ये आपणास कांदा बटाटा वगैरे भरपूर काय मिळतो. हा संपूर्ण जो बाजार आहे तो जास्त म्हणजे एक सेक्शन असा आहे की जास्त कांदा बटाटा जास्त आहे. त्याला कांदा वडा 100ला 4 किलो. 100ला 4. 100ला 4. बघू शकतो आपण इकडे पण बटाटा आहे. APMC मार्केटमध्ये आल्यासारखं वाटतं. कांदे किती? बघा हे इथं कांदे आहेत. इथं 10 रुपये किलोची कांदे आहेत. आणि ही बटाटे आहेत 100ला 4 किलो आहेत. 100ला 7 किलो. अरे बघा माझीच मिस्टेक झालेली आहे. 100ला 7 किलो हे बटाटे आहेत. हो आपण जाऊ शकतो. संपूर्ण मार्केट जो आहे तो कांदा बटाटाच मार्केट आहे. हा शिरलो होतं ना, ओळखलं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये आहात माझ्या. मार्केट आहे ना हा पूर्ण कांदा बटाटा मार्केट आहे. म्हणजे जवळजवळ आपण पकडलं तर 3 गुंठे हा जो मार्केट आहे ना तो संपूर्ण कांदा बटाटा मार्केट आहे. म्हणजे असा आठवडे बाजार आहे की जिथे कांदा 100ला 1.5. 100 दीड काय? 100ला 1.5 किलो लसूण आहे 100 रुपये किलो. बघा 100ला 1.5 किलो आहे. आणि हा 100 रुपये किलो आहे. आणि 120 आहे 100 लावते. 120 आहे तर 100 लावतो. म्हणजे बार्गेनिंग कमी करताय तुम्ही वाटतं? कमी करतो. होलसेल रेट आहे आमच्याकडे. ओके. कोयनाडचा बाजार जर आपण आता जर एक्सप्लोर जर केला तर फार मोठा आहे. म्हणजे तुम्हाला मी जो दाखवला तो काहीच नाही आहे. आपण जर बघितलं जाऊ तर 3 गुंठ्याच्या म्हणजे क्षेत्रामध्ये जवळजवळ कांदा बटाटा आणि लसूण मार्केट होता. म्हणजे अगदी APMC मार्केट कसं असतं तर तसंच हा मार्केट आहे. काही आमचे जुने आता कसे आता आप्पांनी मला तो दाखवलेला आहे. तर काही असे जुने जे म्हणजे काही मंडळी आहेत ते सांगत होते की आम्ही पहिले टेम्पो घेऊन कोयनाच्या बाजारला यायचो आणि तो माल आणून आमच्या किराणा दुकानात विकायचं. असं पण आहे. असू शकते कारण एवढा भव्य मार्केट मी पहिल्यांदाच बघतोय. म्हणजे तो पण आपल्या गावाकडचा. तर आपल्याला कुठे जायचं आहे आणखी आता जरासं फिरायचं आहे. काय काय आहे बघूया आपण. मध्ये तुम्हाला बघा साबण पण मिळतात. विशेषतः म्हणजे आपण जो सामान भरतो आणि आठवडे बाजारचं एक प्रतीक म्हणून हा साबण आहे. हा कपड्यांचा साबण आहे आपला. आणि विशेष म्हणजे आपण कसं एक पेटी डायरेक्ट घेतो म्हणजे सिंगल घेण्यापेक्षा. आणि इकडे आलं तर इकडे पण आपणास विविध प्रकारचे ब्रँडेड असे साबण मिळतात इथे. अगदी आपल्याला तुम्हाला भांड्यांचा घ्यायचं. आणि सगळ्यांची किंमत जी आहे ना ती अगदी म्हणजे MRP नुसार आहे. बघा इथं 5 रुपये वगैरे आहे असं आहे. म्हणजे यांची किंमत तुम्हाला म्हणजे 5 रुपये स्टार्ट आहे. आणि ते कपड्यांची पावडर आहे. फक्त कपड्यांची पावडरची किंमत विचार कसं आहे कपड्यांची पावडर ती बघा 50 रुपयाला आहे. आणि याची बघा 1 किलो आहे. तुम्ही जर व्हील जर तुम्ही डीमार्टमध्ये जर घेत असाल तर तिथं 67 रुपये आहे. पण इथे 50 रुपयाला ही कपड्यांची पावडर आहे. संपूर्ण मार्केट फिरतोच आपण. बरं वाटतं जरा. आणि हे इथं खोबरं आहे. खोबरं कसं आहे? हां बघा 100 रुपये पाव आहे खोबरा. की सध्या गाजलेल्या मार्केटमध्ये म्हणजे कसं आता नॉर्मल क्षेत्रामध्ये म्हणजे नॉर्मल रिटेल क्षेत्रामध्ये 480 रुपयाला मिळतो. इथं चक्क 400 रुपये किलोशी आपला खोबरा मिळतो.
किती स्वस्त एकदम, अगदी होलसेल बाजार जरी म्हटलं तरी हा बाजार आहे. आज ग्राहकांची देखील गर्दी आहे. अरे वा, बाजारात आलीस तू? अरे वा, मस्त. बघा कसं आहे की आपला ग्राहक कसा येतो की पिशवी वगैरे आपल्या घरातला घेऊन येतो आणि आपला बाजार करत असतो. तसं काही चित्र आपणास इथे या कोयनाच्या बाजारामध्ये भेटतं. इकडे पुढे आपण आलो तर पुढे पण आणखी आपल्या गृहोपयोगी वस्तू ज्या असतात, APMCG वगैरे किंवा काही आपणास सुऱ्या वगैरे असतील तर त्या सर्व काही इथे मिळत आहेत. आता आपण जर बघितलं तर बघा बाजारात मी म्हटलं काही ना काही डिफरंट आहेच. आणि डिफरंट म्हणजे काय आहे की आता इथे बघा तुमच्या जिभेला पाणी सुटेल अशी गोष्ट आहे. वाव, बघा विविध प्रकारचे चिक्के आहेत. या कुठली प्रकारची चिक्की? खोबऱ्याची आहे. ही खोबऱ्याची चिक्की आहे का भाई? खोबऱ्याची, हा बघा खोबऱ्याची चिक्की आहे. मला पहिल्यांदा आलेपाक वाटला होता. आलेपाकच आहे का? म्हणजे आला आणि खोबरा मिक्स आहे. हा हा, इथे बघा चिक्की आहे इथे विकायला विविध प्रकारची. आणि चिक्क्यांची स्टार्टिंग रेंज कशी आहे, कितीला आहे एक चिक्की? कितीला आहे? 5-5 रुपये. बघा 5-5 रुपयापासून चिक्की स्टार्ट आहे, ते बघू शकतो आपण. आणि इथं आपण आलं तर इथे लायांची चिक्की आहे. आणि तुम्ही जर बाजाराला येत असाल, कारण कोयनाच्या बाजारामध्ये मासली पण जास्त मिळते, तर तुम्हाला पिशव्यांचा पण टेन्शन नाही आहे. बघा इथे पिशव्या देखील विकायला आहेत. पिशवीवाला हा आधी पाहिजे मार्केटमध्ये, का त्याच्याशिवाय मार्केट अपूर्ण आहे. कारण पिशवी आपण घेतली नाही तर बाजाराला आपण जाऊ शकत नाही, म्हणून पिशवीची देखील सोय आहे. मग तुम्ही पिशवी जरी घरून विसरला तरी टेन्शन नाही अजिबात. हा, पिशवी तर बाजार 100 रुपये पिशवी आहे. 10 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत का? बघा 10 रुपयापासून ते 100 रुपये पिशवी, म्हणजे तुम्हाला जसं सामान घ्यायचं तशी पिशवी आहे. आणि आपण इकडे आलो तर इकडे मसाले देखील आपल्या इथे विकायला सगळे मटेरियल 10 रुपये, पुढे 5 रुपये, 20 रुपये, 50 रुपये असं आहे का? बघा काकांनी डायरेक्ट रेंज सांगितलंय. जिरा वगैरे 10 रुपये. बघा इथून 10 रुपये इथपर्यंत सगळं 10 रुपये आहे. इकडे गेलो आता आपण 20 रुपये आहे. हा, आणि इकडे आपण गेलो की 30 रुपये वगैरे असं सर्व रेट आहे. आणि कडधान्य देखील इथे विकायला आहेत. बघू शकतो आपण कडधान्य, आपली गलिताचे धान्य वगैरे, डाली वगैरे सर्व काही विकायला आहे. ही कशी स्टार्टिंग आहे? हे काय? हे बघा हे सर्व 40 रुपयाला आहेत पुढे. या हा, याच्यामध्ये 30 रुपयावाली पण आहे. बघा शेंगदाणे वगैरे आहेत 30 रुपये 40 रुपये अशी रेंज आहे. बघू शकतो आपण. म्हणजे बाजारामध्ये तुम्हाला सर्व काही मिळतं. बघा म्हणजे किराणा माल देखील मिळतो. जर बघितलं तर बाजारात आपण फिरतोच आहोत आणि आपल्यास म्हणजे जी नॉवेल्टी असते, म्हणजे आपली सौंदर्य वस्तू वगैरे किंवा ड्रिल वगैरे, तर ते देखील इथे विकायला आहेत. बघा कसे आहे, म्हणजे स्टार्टिंग कशी आहे? 5 रुपये मिळतं, 10 रुपये कोण. हा हा हा, 50. बघा 10 रुपयापासून स्टार्ट आहेत. 23 रुपये बांगडी. हा, ही दीड बांगडी ना, दिष्टी बांगडी 10 रुपये. हा हा हा, बघू शकतो आपण विविध प्रकारचे आहे. म्हणजे बघा आपला जर रबर वगैरे पाहिजे असतील तर ते पण देखील सर्व काही आहे. बघू शकतो आपण. इथे काकूंचं चेअर लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे. आणि इथे बघा कानातले वगैरे पण विकायला आहेत. हे कसे कानातले कसे आहेत? हे बघा हे 20 वाले आहेत आणि इकडे आहेत ते 10 वाले आहेत. बघू शकतो आपण. बाजारात आता इकडं भाजीचं सेक्शन आहे आणि इकडे सगळीकडे भाजीचं आहे विकायला. 1 किलो 100, 1 किलो 100. काय 1 किलो 100 आहे? गोंड्याची फुलं 100 ला 1 किलो. बघा गोंड्याची फुलं 100 ला 1 किलो. बघू शकतो आपण दोन्ही प्रकारचा गोंडा आहे. 2 कलरचा गोंडा 100 ला 1 किलो. ओके ओके. आता हा जो सेक्शन आहे ना, मागाशी कसा कांदा बटाटाचा होता, आता हा आहे तो भाजीचा सेक्शन आहे. सगळीकडे म्हणजे मोठीची मोठी मंडई भाजीचीच आहे. बघू शकतो आपण. आता इथे आपलं फक्त फिलिंग घ्यायची आहे जरा. आणि इथे बघू शकतो शेवग्याचे शेंगा आहेत. आणि अरे वा, या सीझनमध्ये आंबा मस्त हो. बघू शकतो आपण. हा कसा आहे आंबा, कसा आहे? 30 रुपये पाव. हा बघा 30 रुपये पाव आंबा आहे. ह्या सीझनमध्ये हा आपला आंबा भेटतो, कैरी मिळते. आणि इथं बघा शेवग्याचे शेंगा आहेत. म्हटलं ना की बघा ही शेंग समजली की समजायची आपली स्थानिक आपली गावठी शेंग आहे. अगदी लांब अशी तलवारीसारखी आहे. बघा हा आपला बाजार आहे, भाजी बाजार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव सागर पाटील. सागर पाटील. कुठं गाव? केलोने. माझं नाव दत्ता गावंड. हा, वडखलमधून. वडखलमधून का? भाजीचा धंदा. सागर पाटील. आता 30 वर्ष धंदा करतो. हा हा, आपण पत्री तर संपूर्ण घालतात हो पावसाळी. असं आहे का? बघू शकतो आपण इथे. आणि इथे जर बघितलं आपण इथं आणखी देखील भाजी दिसते. संपूर्ण मंडई म्हणजे कसा मगाशी इथं कांदा बटर मार्केट, हा इकडे आहे तो भाजी मार्केट आहे. बघू शकतो आपण.
अगदी तुम्हाला फिलिंग अशी येईल ना की प्रत्यक्ष या गावात आलेत. म्हणजे आता जर कोणी कामानिमित्ताने बाहेर मुंबईला असाल तर तुम्हाला नक्कीच या गावची फिलिंग येईल. आणि या बाजाराचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला दर सोमवारी नक्कीच यावं लागेल. जर तुम्ही अलिबागला जर पर्यटनाला आलात तर नक्कीच या बाजाराला भेट द्या. अगदी होलसेल दरामध्ये आणि स्वस्त दरामध्ये आपणास इथे नक्कीच भाजी वगैरे आणि जे काही सामान वगैरे ते मिळेल. बघा संपूर्ण आता मगाशी पण तो जसा 3 गुंठे पूर्ण कांदा बटाटा मार्केट होता तसा आता हा 3 गुंठे पूर्ण भाजी मार्केट आहे. आणि भाजी मार्केट जाता जाता एक्सप्लोर करता करता मध्येच कुठे असा स्टॉल लागतो की जिथे तुम्हाला थांबावंसं वाटेल. ते म्हणजे आपला कपड्यांचा स्टॉल. बघा टॉप वगैरे सर्व काही विकायला इथे विविध प्रकारचे बघा कुर्ती वगैरे आहेत विकायला. आणि त्याचे दर पण दिलेले आहेत तिथे 400 रुपये. बघा त्यांची साईज दिली आहे डबल एक्सेल वगैरे. ते 250 रुपयापासून स्टार्ट असे इथे कपडे आहेत आपण बघू शकतो. वरती म्हणजे त्यांच्या डिझाईननुसार म्हणजे साईजनुसार त्याचं भाव हे वेगवेगळे आहेत. म्हणजे आता बघा एक कपड्यांचा स्टॉल दिसलेला आहे आणि अगदी तो पण आपल्या मराठी माणसाचा दिसलेला आहे. मस्त वाटलं, मजा वाटली. मराठी माणसाचा पाहून आनंद वाटला. आणि इथे भुईमुग आहेत. भुईमुग कसे आहेत काका? 120 रुपये किलो आहेत. बघा कोयनाडच्या मार्केटला जर यायचं ना तर एक गोष्ट मात्र तुम्हाला मस्त मिळेल. ती म्हणजे कसं आहे की ही भूमी जी आहे जी अलिबाग आहे अगदी दर्यावरती अशी भूमी आहे. तर तिथे नारळी पोपलीच्या सहज बागा असतात. तर त्या नारळी पोपलीच्या बागामध्ये जे नारळाचे झावले आहेत त्याच्यापासून तयार केलेला जो झाडू आहे तर तो झाडू आपणास आता पाहावयास मिळेल. आपण बघू शकतो इथे आपणास झाडू दिसतो. हा आपला विशेष झाडू म्हणजे मुंबईच्या बाजारात हा आपल्याला जास्त दिसतच नाही परंतु आपल्या या गावातल्या बाजारामध्ये नक्कीच दिसतो. इथे स्थानिक आपली सुपारी आहे, जायफळ आहे, नारळ वगैरे आहेत. आणि हे विशेष म्हणजे यांच्या स्वतःच्या शेतातले आहेत. बघू शकतो आपण त्यांनी जे काही कापलेलं वगैरे आहेत ना ते कटिंगची प्रक्रिया. कारण कंपनी फिनिशिंग आणि आपले घरगुती फिनिशिंग याच्यामध्ये बराचसा फरक दिसतो आपणास. आणि इथे कसा आहे झाडू हा? बघा 50 रुपयाला हा झाडू आहे. याला खराटा देखील आपल्याकडे म्हणतात, काही ठिकाणी बुतारा म्हणतात. आणि आपण आता त्याला नॉर्मल झाडूच बोलूया. ज्वेलरी असते म्हणजे इमिटेशन ज्वेलरी वगैरे किंवा आपल्या रेग्युलर म्हणजे बाजारात राहट करण्यासाठी जी वापरतो आपण ज्वेलरी तर ती ज्वेलरी आहे. इथे बांगड्या आहेत. मी आता तुम्हाला आहे म्हणून मी दाखवतो. म्हणजे कसं आहे की मला आता प्रत्येकाचा भाव आपण काढू शकत नाही कारण याचा भाव कसा तुम्हाला सर्वांना माहिती असतो, सर्वांना परिचित असतो. फक्त वस्तू अवेलेबल आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो. कोयनाडचा बाजार हा फार मोठा असतात. आता मी तुम्हाला परत सांगेन की मी इथे पुन्हा येईन. तर हा बाजार जो असतो तर तो सोमवारचा बाजार असतो. त्याच्यामुळे काय होतं की फार मोठा असा बाजार आहे. संपूर्ण बाजार एकाच म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही आहे. तर त्यासाठी आपण आता दुसरा भाग तयार करतो. तो म्हणजे आता आपण मच्छी सेक्शनला जाणार आहोत थोड्या वेळात. तेव्हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा कारण आपला व्हिडिओ संपलेला नाही अजून, व्हिडिओ अजून आहे. तेव्हा पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. लवकरच आपला दुसरा भाग येत आहे. जाऊया आपण पुढं. जय किराय.